हाय एव्हरीवन. आता आपण आहोत कविता ताईच्या मळ्यातल्या घरात आणि त्यांच्या गोठ्यात. आणि हे कविता ताईच्या गाईचं एक छोटंसं 2 वर्षाचं वासरू आणि ते शांतपणे गवत खाताना दिसतंय आपल्याला. आणि या वासरूला लंपी नावाचा एक डिजीज झाला होता की जो ॲनिमल्सला होतो आणि त्यामुळे त्याच्या पायाला जखम झाली आहे. सो डॉक्टर कविता आता ट्रीट करत आहेत त्या वासरूला. पहिल्यांदा त्या हायड्रोजन लावतील त्याच्या जखमेवर, जखम क्लीन करून घेतील आणि नंतर त्याच्यावर चर्मिल नावाचा स्प्रे करतील. सो डॉक्टर कविता, आमच्या ऑडियन्सला हाय बोला. हॅलो. हाय. ही जखम त्याच्या खुराच्या वरती झाली होती, त्याच्यात किडे झाले होते, मगॉट्स म्हणतात त्याला. ते काही केलं बरं होत नव्हतं, तर आम्ही त्याला आधी चर्मिल स्प्रे मारला 1-2 दिवस, त्याने पण काही होत नव्हतं. मग हायड्रोजन, आयोडीन हे ह्याने अँटीसेप्टिक करून त्यानंतर त्याच्यावर थोडीशी डांबर गोळीची पावडर 2 ते 3 दिवस लावली. त्याच्यामुळे ते मॅगॉट्स डेड झाले आणि मग सगळे डेड मॅगॉट्स क्लीन करून त्याच्यानंतर रोज हे ड्रेसिंग चालू आहे. आता जखम भरत आलेली आहे आणि पूर्णपणे आता ती बरीच होत आहे. काय बघा झालंय का तुझा फेस